लातूर जिल्ह्यातल्या फळ आणि पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा झालेला आहे. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळं टरबूज शेतीचं हे जे पीक आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठं नुकसान जे आहे ते या टरबूज शेतीचं झालेलं आहे. मोठा मारा जो आहे तो टरबूज फळांवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं हे टरबूज पीक जे आहे ते आता शेतकऱ्याच्या हातात पडेल अशा प्रकारची स्थिती नाही आहे. त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे. साधारणतः 1.5 एकर शेतीमध्ये लागवड केलेलं हे टरबूज पीक जे आहे ते पूर्णपणे नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात असलेल्या मोरवड गावच्या शिवारामध्ये आपण आहोत. आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं टरबूज शेती असेल किंवा इतर पिकं असतील त्याचं नुकसान झालेलं आहे. आंबा फळाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. टरबूजाची शेती केली तुम्ही, बघा आता कसं टरबूज शेती केली ती म्हणजे पीक काहीतरी भेटावं म्हणून त्याच्यामुळं ते आता नुकसान झालं. गारपिटीचा पाऊस पडला, आता 1.5 लाख रुपये खर्च झालेला इथं. आता काही हाताला लागण्यासारखं नाही आहे. काढून टाकावं लागणार आहे. आता बिलकुल काढून टाकावं लागणार. इथं काय राहू शकत नाही. आता हाताला येतच नाही ते. आता काही गारांचा मारा झाल्यामुळं गाराच्या मनामुळं काय होईल फळामध्ये, काय आळी पडते. आता आळी पडायला सुरुवात झाल्यामुळं आळी पडली की ह्याला कोण घेणारच नाही ना. ही तोडायच्याच कामात नाही. आता वाढ पण होणार नाही. नाही, वाढ बी होत नाही. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं गारपिटीचा मारा जो आहे तो फळांवर झाल्यामुळे पूर्णपणे टरबूज शेती जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे आणि फळांमध्ये आता आळी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं वाढ तर एकतर कुठलेलीच आहे, बाजारामध्ये भाव नाही, अशा प्रकारच्या संकटामध्ये शेतकरी सापडलेले आहेत. मोरवड गावच्या शिवारातले शेतकरी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेणार. मला सगळं काय परिस्थिती झालेली आहे आणि काय मागणी आहे? तुमची पंचायत समिती सदस्य देखील तुम्ही आहात. आता ही जी गारपीट अचानक झालेली आहे, शेतकरी आमच्याकडे एकतर फळबागा कमी आहेत, पाणी पुरवठा तेवढा नाही, पण जरी हिमतीनं केलं तरी अचानक हातातोंडाशी आलेला घास हे अवकाळी पावसाने गारपिटीने जातो. आता ह्या शेतकऱ्यांनी खूप मेहनतीनं आपल्या संसाराला 2 रुपये मिळतील ह्या हिंमत केली, पण ते गारपिटीने सर्व गेलं. आता या बाबतीमध्ये प्रशासनानं पूर्ण पंचनामा करून योग्य तो मोबदला द्यायला पाहिजे. याच्या अगोदर पण गारपीट झाली, पण प्रशासनाला आम्ही निवेदनं दिली, पण प्रशासनाला काही जाग यायला तयार नाही. ते शेतकऱ्यांविषयी त्यांना जी काही आत्मीयता आहे ती आत्मीयताच प्रशासनामध्ये राहिलेली नाही. त्यांची अशी मानसिकता आहे की काही नाही, चला वेळोवेळी मागणी करण्यात आली. आता तिसऱ्यांदा अवकाळीचा फटका बसलेला आहे. साहेब, आता हे जे बघतायत हे फळपिकाची शेती जी काही टरबूज आहे, ते टरबूजच नाही तर गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा गायगोटे असतील. हो, असं काल जे अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट झाली त्याच्यामध्ये अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि वारंवार म्हणजे आज महिन्यातून ही 3री वेळ आहे जी की गारपीट, पाऊस किंवा वादळी वारं अशानं आंब्याचं नुकसान आहे. त्याच्यानंतर म्हणजे चिंचाचं नुकसान आहे. बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. तात्काळ या ठिकाणी प्रशासनानं पंचनामे करून मदत द्यावी लागेल. तात्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत करा, अशा प्रकारची मागणी समोर येते. आपण जर पाहिलं तर मोठं नुकसान जे आहे ते टरबूज शेतीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पालेभाज्या आणि फळबागा जे आहे ते यावर जो अटॅक आहे यावेळेला गारपिटीचा मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.